माझ्या घरात निलेश राणे यांनी अनधिकृतपणे तपास केला, हा प्रकार निंदनीय म्हणत विजय केनवडेकरांनी निलेश राणेंनी केलेले आरोप सहकुटुंब पत्रकार परिषद घेत फेटाळले। 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, निलेश राणेंच्या प्रश्नावर रवींद्र चव्हाणांचं उत्तर। चव्हाणांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या। धनंजय मुंडेंचे निकटवर्ती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक विद्यार्थी आघाडीचे अकोला महानगर प्रमुख वैभव घुगे यांची धावत्या रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। मुंबईत आता पदपथ आणि इमारतीवर जाहिरात प्रदर्शित करता येणार नाही, पालिकेकडून जाहिरातीची मार्गदर्शक तत्व जाहीर। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी अनंत गर्जेला 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। छापील अहवालामध्ये गौरीच्या अंगावर जखमा आढळल्याची माहिती। विधिमंडळ अधिवेशनाची तारीख 1 डिसेंबरला ठरणार, विधिमंडळामध्ये दुपारी 2:30 वाजता बैठकीचं आयोजन। मुंबईची झालेली दशा आणि भाषेचा वाद या संदर्भात सत्य परिस्थिती लोकांसमोर कशी मांडावी या संदर्भात आजच्या भेटीत ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। डोंबिवली ठाकुर्ले उड्डाणपुलाच्या उन्नत मार्गावरून शिवसेना आणि भाजपमध्ये बॅनर वॉर सुरू। शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई। सिंधुदुर्गात भाजपच्या नेत्याकडे पैसे सापडल्यानंतर राणे बंधू आमने सामने। पैसे वाटून निवडणुका लढवतात का, निलेश राणेंचा सवाल। तर हमाम में सब नंगे होते हे, भाजपच्या नितेश राणेंचा पलटवार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।